नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 19 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, नुकतेच निधन झालेले ला गणेशन यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेले नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तामिळनाडू. कारण ला गणेशन यांनी आता नुकतेच यांचं निधन झालेलं आहे. ते नागालँड राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते आणि ते पदावर असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1945 रोजी तंजाऊर, तामिळनाडू येथे झालेला होता. त्यांची राजकीय कारकीर्द ही RSS प्रचारक ते BJP नेते अशी ठरलेली होती आणि राज्यपालपद त्यांनी मणिपूर, पश्चिम बंगाल, नागालँड या तीनही राज्यांचं भूषवलेलं होतं. परंतु ते मूळतः तामिळनाडू या राज्याचे होते. त्यांचं निधन आता नुकतंच 15 ऑगस्ट 2025 रोजी झालेलं होतं. नागालँडमध्ये 7 दिवसांचा शोक त्याच्या निधनामुळे आयोजित देखील करण्यात आलेला होता. विशेष म्हणजे पदावर असतानाच निधन झालेले ते पहिले नागालँडचे राज्यपाल ठरलेले होते. तर ही ऑलरेडी आपण बातमी पाहिलेली होती. तर त्यावरच आधारित हा प्रश्न होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तामिळनाडू या राज्याचे ते राज्यपाल नव्हते. परंतु मणिपूर, नागालँड, पश्चिम बंगाल या तीनही राज्याचे ते राज्यपालपद भूषवलेलं होतं. आता आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 19 ऑगस्ट 1919 अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य आजच्या दिवशी मिळालेले होते. तसेच 19 ऑगस्ट 1918 भारताचे 9वे राष्ट्रपती आणि 8वे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. आता आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. सर्वप्रथम नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन. भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते पुणे याचे नुकतेच उद्घाटन झालेले आहे. पहिली नागपूर पुणे वंदे भारत आता सुरू देखील होणार आहे. अजनी जे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे ते पुणे अशा पद्धतीची ही वंदे भारत ट्रेन असणार आहे. याचं उद्घाटन 10 ऑगस्ट 2025 रोजी झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याचं उद्घाटन केलेलं आहे. महाराष्ट्रातील ही 12वी वंदे भारत रेल्वे असणार आहे. यातील एकूण अंतर 881 किलोमीटर आहे. तसेच याची जी गती आहे ही 73 किलोमीटर पर आवर पासून ती 130 किलोमीटर पर आवर इतक्यापर्यंत असणार आहे. यासाठी लागणारा वेळ 12 तासाचा असणार आहे. यामध्ये एकूण 8 कोच आणि 590 प्रवासी क्षमता इतकी प्रचंड याच्यामध्ये असणार आहे. यासाठी 10 नियोजित थांबे आहेत. यातील थांबे आहेत वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, शेगाव, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड चौरड लाईन हे अशा पद्धतीचे यामध्ये थांबे असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आता आपल्यासाठी महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत असणार आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये अशा कोणत्याही पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन कोणती आहे? तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर ते पुणे अशी असणार आहे आणि ही महाराष्ट्रातील 12वी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे आणि यामध्ये 10 नियोजित थांबे असणार आहेत. त्यानंतर पुढची खूप महत्त्वाची बातमी अशी आहे की ICMRने देशातील पहिली स्वदेशी मलेरिया विरोधी लस ॲडफाल्सिवॅक्स विकसित केले गेलेले आहे. ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल या संस्थेने ही नुकतीच लस विकसित केली गेलेली आहे. विशेषतः प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम या परजीवीविरुद्ध ही लस कार्यरत करते. ॲडफॅल्सिवॅक्स हे मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग म्हणून विकसित केले जात आहे. तर लक्षात घ्या, ॲडफॅल्सिवॅक्स ही काय आहे? तर ही आहे लस. तर आता पुढचा एक खूप महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोग. सध्या राजकीयदृष्ट्या निवडणूक आयोग खूप चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. निवडणूक आयोग याची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झालेली होती. यातील सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष ते वयाची 65 वर्षे इतका असतो. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या रमादेवी. तर 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा असा आयोग आहे
आणि यावर आधारित आपल्याला प्रश्न देखील विचारले जातात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची सर्व इत्थंभूत माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 15 च्या कलम 324 ते 329 मध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे. भारतीय निवडणूक आयोग हा लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका अशा पद्धतीचा निवडणुका हा आयोग आयोजित करतो. तर राज्य निवडणूक आयोग हा राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयोग याची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी 73व्या आणि 74व्या दुरुस्तीनंतर करण्यात आलेली होती. भारतीय संविधानामध्ये भाग 9 अ अंतर्गत 243 के आणि 243 झेड ए यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याबद्दलची आपण आता संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. तर निवडणूक आयोग स्थापना 25 जानेवारी 1950, सदस्य कार्यकाळ 6 वर्ष, 65 वर्ष अशा पद्धतीचा. पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन आणि 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच भाग 15 ला आपल्या राज्यघटनेतील कलम 324 ते कलम 329 आणि लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका हा आयोग घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि x.com म्हणजेच ट्विटर या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.